नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे एलेस मराठी. युरोप खंड पुन्हा एकदा युद्धाच्या ज्वाळांनी पेटलाय. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध पुन्हा एकदा तीव्र झालंय. क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या मालिकांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये. या युद्धाचे परिणाम केवळ रणांगणापुरते मर्यादित नाहीत, तर जागतिक बाजारपेठांवर देखील त्याचे पडसाद उमटू लागलेत. होर्मुझच्या सामुद्रधुनी मार्गावर युद्ध सुरू झाल्यापासून जगभरात तणाव वाढलाय. या तणावामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यावर देखील थेट परिणाम होतोय. होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात भूराजकीयदृष्ट्या संवेदनशील जलमार्गांपैकी एक आहे. इराण आणि ओमानच्या दरम्यान स्थित असलेला हा अरुंद मार्ग तेल समृद्ध पर्शियन आखाताला ओमानचा आखात आणि अरबी समुद्राच्या खुल्या समुद्रांशी जोडतो. दररोज लाखो बॅरल कच्चे तेल आणि मोठ्या प्रमाणात द्रवीकृत नैसर्गिक वायू या सागरी मार्गातून जातो. तटबंदीवरील सैनिक हालचालींमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम झालाय. तेल वाहतुकीसाठी होर्मुझ सामुद्रधुनी मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्यानं युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत तेल इंधनाच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. अनेक देश त्यांच्या नौदलाला आणि संरक्षण यंत्रणेला सतर्क करण्याच्या मागे लागलेत. विशेषतः या मार्गातील सायबर आणि सामुद्री हल्ल्यांचा धोका वाढल्यानं जागतिक सुरक्षा यंत्रणांवर दबाव आलाय. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था, व्यापार, वाहतूक तसंच सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. सामुद्रधुनी युद्धाच्या प्रभावामुळे जागतिक स्तरावर शांतता आणि स्थिरतेसाठी त्वरित उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. जगभरातील देशांनी संयम राखणं आणि संघर्ष टाळण्यासाठी कूटनीतिक उपाय शोधणं अत्यंत आवश्यक आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ही पर्शियन आखाताच्या प्रवेशद्वारावरील जगातील सर्वात अरुंद तेल वाहिनी मार्ग आहे. जागतिक दैनंदिन तेल वापराच्या सुमारे 20% वाहतुकीसाठी तिचा वापर केला जातो. इराण अरुंद जलमार्गाला लागून असलेला एक किनारपट्टीवरील देश असल्यानं सागरी मार्गावर नियंत्रण ठेवतो. जागतिक LNG पैकी सुमारे 20% LNG या सामुद्रधुनीतून पाठवला जातो, जो प्रामुख्यानं कतारमधून येतो. LNG म्हणजे वायूचं द्रवरूपीकरण. वाहतुकीसाठी 600 पट कमी जागा लागते. त्यामुळं गंतव्यस्थानी पोहोचल्यावर त्याचे पुन्हा वायूमध्ये रूपांतर केले जाते. याचा उपयोग गरम करणे, स्वयंपाक आणि वीज निर्मितीसाठी केला जातो. जगातील सुमारे 20% तेल आणि द्रवीकृत नैसर्गिक वायू LNG सहसा या सामुद्रधुनीतून पुढे जातो. युद्धामुळे जागतिक इंधनाच्या किमती गगनाला भिडल्यात. आता पाहूयात होर्मुझची सामुद्रधुनी नेमकी कुठं आहे. उत्तरेला इराण आणि दक्षिणेला ओमान, संयुक्त अरब अमिराती यांनी वेढलेला हा कॉरिडॉर आहे. होर्मुझची सामुद्रधुनी साधारणपणे 167 किलोमीटर लांब आहे. हे पर्शियन आणि ओमान आखाताला जोडतं. प्रवेश आणि निर्गमन स्थानी केवळ सुमारे 50 किलोमीटर अरुंद आणि 33 किलोमीटर रुंद आहे. तो आखाताला अरबी समुद्राशी जोडतो. ही सामुद्रधुनी जगातील सर्वात मोठ्या कच्च्या तेलाच्या टँकरसाठी खोल आहे आणि तिचा वापर प्रमुख मध्य पूर्वेकडील तेल आणि LNG उत्पादनासाठी केला जातो. तेल केवळ इराणमधूनच नव्हे तर इराक, कुवेत, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या इतर आखाती देशांमधूनही येतं. आणि विरुद्ध दिशेनं ही सामुद्रधुनी मध्य पूर्वेकडील अन्न, औषधं आणि तांत्रिक पुरवठ्यासह इतर आयातीसाठी एक महत्त्वाचा मार्ग ठरते. अमेरिकेच्या ऊर्जा माहिती प्रशासनाच्या म्हणजे EIA या अंदाजानुसार 2025 मध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दररोज सुमारे 20 दशलक्ष बॅरल तेल आणि उत्पादनं त्या ठिकाणाहून पुढे जातात. हा दरवर्षी जवळपास $600 अब्ज किमतीचा ऊर्जा व्यापार आहे. 2024 मध्ये कतारनं या सामुद्रधुनीतून दररोज सुमारे 9.3 अब्ज घनफूट LNG निर्यात केला, तर संयुक्त अरब अमिरातीनं सुमारे 0.7 LNG निर्यात केला. मध्य पूर्वेतून होणाऱ्या खतांच्या निर्यातीसाठी होर्मुझ हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. उत्पादन प्रक्रियेत नैसर्गिक वायूचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. जगातील खतांच्या व्यापारापैकी सुमारे 1/3 व्यापार साधारणपणे या सामुद्रधुनीतून होतो. साधारणतः दर महिन्याला सुमारे 3000 जहाजं या सामुद्रधुनीतून प्रवास करतात.
पण युद्धजन्य परिस्थितीमुळे इराणनं टँकर आणि इतर जहाजांवर हल्ला करण्याची धमकी दिल्यानं या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं वृत्त आहे. प्रत्यक्ष नाकेबंदी नसली तरी इराणकडून असलेल्या धमक्या तसेच ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे रणगाडे त्या सामुद्रधुनीतून जातच नाहीत. ड्रोन, क्षेपणास्त्रे, वेगवान हल्ला करणाऱ्या बोटी आणि सुरुंग यांसारख्या विविध धोक्यांमुळे सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या बोटींसमोर एक आव्हान उभं ठाकलंय. वारंवार ऊर्जेच्या किमती अस्थिर होत आहेत. ब्रेंट क्रूड प्रति बॅरलच्या किमतीमध्ये काही तासांमध्ये चढउतार पाहायला मिळत आहेत. इराणसह आखाती देश उत्पन्नासाठी मोठ्या प्रमाणावर होर्मुझच्या ऊर्जा निर्यातीवर अवलंबून आहेत. सामुद्रधुनीच्या नाकेबंदीचा मोठा फटका आशियाला बसला आहे. इराण जागतिक बाजारात निर्यात करत असलेल्या तेलांपैकी चीन एकटा सुमारे 90% तेल खरेदी करतो असा अंदाज आहे. चीन त्या तेलाचा वापर उत्पादनं बनवण्यासाठी करतो आणि नंतर ती इतर देशांना निर्यात करतो. त्यामुळे तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे जगभरातील ग्राहकांसाठीही किमती वाढण्याचा अंदाज वर्तवला जातोय. आशियामध्ये इंधन संकटाचा दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचं चित्र आहे. सर्वात अरुंद ठिकाणी होर्मुझची सामुद्रधुनी आणि तिचे सागरी मार्ग संपूर्णपणे इराण आणि ओमानच्या प्रादेशिक सागरी हद्दीत येतात. संयुक्त अरब अमिरातीनं 15 लाख बॅरल दैनिक क्षमता असलेल्या पाईपलाईन मार्फत अंतर्देशीय तेल क्षेत्रे ओमानच्या आखातावरील फुजैराह बंदराशी जोडली आहेत. इराणच्या वेगवान बोटी अनेकदा जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी सज्ज असतात. ऊर्जा निर्यातक होर्मुझ टाळू शकतात असा अनेकदा प्रश्न निर्माण केला जातो. बंद होण्याच्या सततच्या धोक्यामुळे गेल्या काही वर्षांपासून आखाती प्रदेशातील तेल निर्यात करणाऱ्या देशांना जमिनीवरील मार्ग विकसित करण्यास प्रवृत्त केलं जात आहे. सौदी अरेबिया 1200 किलोमीटर लांबीची पूर्व पश्चिम कच्चे तेल पाईपलाईन चालवतं. ही पाईपलाईन दररोज 5 दशलक्ष बॅरलपर्यंतचं कच्चं तेल वाहून नेण्यास सक्षम आहे. कच्च्या तेलाची वाहतूक करण्यासाठी नैसर्गिक वायुवाहिनीचा तात्पुरता पुनर्वापरही करण्यात येतो. होर्मुझला वळसा घालण्यासाठी तेल पर्यायी पायाभूत सुविधांमार्फतच वळवलं जाऊ शकतं. पण पुरवठ्यात दररोज 8 ते 10 दशलक्ष बॅरलची घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. या व्यतिरिक्त ड्रोन हल्ल्यांमुळे फुजैराह येथील तेल भरण्याच्या कामात व्यत्यय आल्याचं वृत्त आहे. एकंदरीत होर्मुझची सामुद्रधुनी ही फक्त एक समुद्री मार्ग नसून जगाच्या अर्थव्यवस्था आणि सुरक्षिततेचा केंद्रबिंदू बनली आहे. येथे निर्माण होणारा कोणताही तणाव संपूर्ण जगावर परिणाम करू शकतो. सध्या अनेक देश परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू आहेत. मात्र परिस्थिती गंभीर बनल्यास जागतिक शांततेवर देखील त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.